नमस्कार. मी विश्वास उडगी. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. सध्या आपण प्रचंड एका महागाईच्या अवस्थेतून जात आहोत आणि त्याला इंग्रजीमध्ये इन्फ्लेशन असं म्हणतात. आपण मराठीमध्ये चलनवाढ असं म्हणतो. तो चलनवाढीचा दर हा एका अफाट वेगाने वाढतोय. म्हणजे 1 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणत होती की 5% पुढे जर चलनवाढ गेली तर आम्हाला ती निश्चितपणे काळजीची गोष्ट आहे. आता प्रत्यक्षात ही चलनवाढ गेल्या कित्येक मॉनिटरी पॉलिसीच्या मीटिंग नंतर सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आटोक्यात नाहीये. आणि ती आत्ता जो अहवाल त्यांनी सादर केला त्यावेळेस त्यांनी रेकॉर्ड केलेली गोष्ट अशी की ती आता 7.79% आहे. हे झालं ज्याला आपण म्हणतो अखिल भारतीय ग्राहक निर्देशांक किंवा ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ही सर्वसामान्य महागाई मोजण्याच्या संदर्भातली एक यंत्रणा आहे भारत सरकारची. पण आता एकाच वेळेस घाऊक जो निर्देशांक आहे तो सुद्धा 15.5%च्या पुढे गेलेला आहे. किंबहुना नोव्हेंबर महिन्यामध्ये मॅक्स महाराष्ट्र करता मी जे व्हिडिओ केले त्यात मी याचं सुतोवाच केलं होतं की 5 किंवा 6% जेव्हा रिटेल इन्फ्लेशन होतं त्यावेळेस घाऊक निर्देशांक हा 12 ते 14%च्या म्हणजे दुपटीने वाढत होता. आणि आत्ता परिस्थिती तशीच आहे. 7.79 रिटेल इन्फ्लेशन आहे तर होलसेल इन्फ्लेशन हे 15.5% आहे. आणि हे केवळ 3 महिन्याच्या कालखंडात घडलेली घटना आहे. महागाईचा दर हा इतक्या वेगाने वाढणं याच्यामध्ये आता श्रीलंकेमधली जी काही आर्थिक परिस्थिती आहे, तिथली जी महागाई आहे, तिथली जी बेरोजगारी आहे त्याच्याशी भारताची तुलना ही सर्वसामान्य माणसं करतायत. तशी तुलना करता येणं शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. आणि भारत हा एकूणच श्रीलंकेच्या तुलनेने आत्ता ती महागाई प्रचंड वेगाने वाढते. किंबहुना आत्ता इथे मी सांगायला हरकत नाही की पुढच्या 3 महिन्यामध्ये हीच महागाई दुप्पट असेल. म्हणजे त्या आपण ज्याला गगनाला भिडली म्हणतो तशा अर्थाची ती असेल. नेमकं काय हो घातलेलं आहे की गेल्या 3 महिन्यातले हे जे महागाईचे दर बघितले तर आत्ताची 7.79 ह्याच्यामध्ये 10%चा जो मार्क आहे डबल डिजिटचा तो जर सामान्य ग्राहक निर्देशांकाने कव्हर केला म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सने जर तो ओलांडला तर जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये की ज्या ठिकाणी हे डबल डिजिट इन्फ्लेशन जे आहे म्हणजे तुमचे झांबियासारखे देश किंवा ब्राझील सारखे देश किंवा आता रशियासुद्धा आहे त्याच्यामध्येच, भारत येईल त्याच्यामध्ये, श्रीलंका आहे. हे जे काही देश आहेत हे भयानक चलनवाढीचे देश म्हणून आता जे ओळखले जातात त्या पहिल्या 5मध्ये भारत जर 10%पर्यंत आपण पोचलो तर 10% पोचणं आत्ताची जी काही गती आहे महागाई वाढीची ती निश्चितपणे पुढच्या 3 महिन्यामध्ये हे 10% क्रॉस होईल. आणि आत्ताचं जे सरकार आहे त्यांचं म्हणणं की आम्ही वित्तीय तुटीकडे लक्ष देऊ, आम्ही वाढीकडे लक्ष देऊ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई किंवा चलनवाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे बोलणं झालं, परंतु या देशाची अर्थव्यवस्था ही आता वाढीकडे जात नसून ही अराजकाच्या दिशेने जात आहे. नंबर 1ची गोष्ट. नंबर 2ची गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीत असलेले जो काही प्रश्न आहे महागाई, चलनवाढ, बाजारामध्ये किती लिक्विडिटी असावी, किती पैसा खेळावा, करन्सी चलन किती असावं, हे सगळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हाताबाहेर गेलेले आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आत्ताचा जो अहवाल आहे करन्सी अँड फायनान्स तो जर वाचला तर तो हे स्पष्टपणे सांगतात. मग मुद्दा असा की सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने आपण प्रचंड महागाईच्या चक्रातून गेली कित्येक वर्ष जातो आणि आता महागाईने त्याचा भडका उडालेला आहे. सामान्यतः आपल्याला दिसतं की पेट्रोल, डिझेल आणि CNG, LPG हे सगळं प्रचंड वेगाने वाढतंय. रशिया आणि युक्रेनचं युद्ध होण्यापूर्वी जे दर त्यांनी झाकून ठेवले होते, दडपून ठेवले होते पेट्रोल आणि डिझेलचे, ते आता 125च्या आसपास आपल्याला दिसतात. आणि मी असं म्हटलं होतं की 15 मार्च नंतर निवडणूक झाली की काही काळातच आपल्याला 150पर्यंत हे दर गेलेले दिसतील. आणि होय, भारताच्या अनेक भागांमध्ये 130 रुपयाने पेट्रोल विकलं जात आहे आणि मुंबईसारख्या शहरात सुद्धा तो 125चा दर आपण केव्हाच गाठलेला आहे. डिझेलची पण तीच कथा आहे.
त्याचा एक परिणाम संपूर्णपणे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरती होतो. आणि मग हा जो अखिल भारतीय ग्राहक निर्देशांक आहे, ज्याला ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो, जो भारत सरकार, त्याला सिमला इंडेक्स असं पण म्हणतात, तिथे तो निर्माण होतो. तिथे ज्या वस्तूंच्या किमतीची सरासरी घेतली जाते, त्या सर्वसामान्य ज्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्या मुख्यतः आहेत. परंतु आत्ता शहरी मध्यमवर्गीयांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आणि ग्रामीण गरिबांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे आता ही जी महागाई आहे, ही संगणित क्षेत्र, असंघटित क्षेत्र या सर्वांनाच प्रचंड मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे. फरक एवढाच आहे की संघटित क्षेत्रामध्ये कामगाराला मोठा पगार जेव्हा मिळतो, तेव्हा त्याला मोठी महागाई भत्ता सुद्धा मिळतो. म्हणजे मूळ पगार आणि महागाई भत्ता याची एक रचनाच मोठ्या संघटित वर्गाच्या, ते सरकारी कर्मचारी असतील, बँक कर्मचारी असतील, रेल्वे कर्मचारी असतील, किंवा जे जे म्हणून सार्वजनिक क्षेत्रातले कर्मचारी आहेत, यांना तो हा महागाई भत्त्याचा लाभ मिळतो. खाजगी क्षेत्रातले सुद्धा जे संघटित वर्ग आहेत, जिथे करार आहेत, त्या ठिकाणी हा महागाई भत्त्याचा काही प्रमाणात तरी निश्चितपणे फायदा मिळतो. मी फायदा हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण का मध्यम वर्गामध्ये एक विशिष्ट रेटने महागाई वाढली की त्याच्या 100% नुकसान भरपाई, म्हणजे महागाईमुळे माझं 100 रुपये महागाई वाढली तर मला 100 रुपये कॉम्पेन्सेट होतात महागाई भत्त्यातून. असा हा जवळजवळ 3.5 ते 4 कोटी हा संघटित वर्ग या देशामध्ये आहे. आणि तो सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, रेल्वे, पोस्ट, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातला सुद्धा मोठा जो संघटित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी अशा तऱ्हेने वाढलेल्या महागाई भत्त्याचा काही प्रमाणात, म्हणजे या ठिकाणी 100%च मिळतो, पण अनेक ठिकाणी 70% ते 80% त्याची नुकसान भरपाई होते. त्यामुळे महागाईची झळ त्याला काही कमी प्रमाणात पडते, परंतु त्यांच्या हातात आलेल्या पगाराची रक्कम जरी ती मोठी असली तर त्याची क्रयशक्ती ही अर्थातच कमी झालेली असते. कारण का रुपयाचं अवमूल्यन या महागाईच्या एकूणच चक्रामध्ये दैनंदिनरित्या रुपयाचं अवमूल्यन होतं. ते डॉलर, ते पाऊंड किंवा युरो याच्या संदर्भामध्ये जे विनिमय दर आहेत, त्यातून रुपया हा कोसळत आहे. आणि कोसळणाऱ्या रुपयाला सावरण्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोव्हेंबर महिन्यापासून ते आत्तापर्यंत त्यांनी $100 बिलियन पेक्षा जास्त भारतीय बाजारात त्यांनी फॉरेन एक्सचेंज खर्च केलाय, म्हणजे परकीय चलन खर्च केलाय. आणि आपलाच रुपया स्थिर राहण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे. हे भारतातल्या किती लोकांना माहिती आहे, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रुपया लुढकतो आहे. महागाई, रिटेल इन्फ्लेशन 7.79 हा कालचा आहे आणि तो रोजच वाढतोय. माझं असं म्हणणं आहे की पुढच्या 3 महिन्यात तो 10% क्रॉस करेल. एका बाजूने हे, दुसऱ्या बाजूने घाऊक निर्देशांक जो आहे तो आत्ता 15.5% आहे, तो सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये 20% क्रॉस करेल. अशा तऱ्हेने रिटेल इन्फ्लेशनच्या दुप्पट घाऊक निर्देशांक दिसतोय. आता आपण रिटेल निर्देशांक जो आहे, जो सर्वसामान्य माणसाची जीवनावश्यक वस्तू घेतात आणि बाजारामध्ये त्याची जी काही किंमत त्यांना मोजावी लागते, त्यातून जी महागाई वाढते आणि चलनवाढीचा निर्देशांक जो आहे त्याच्यामध्ये कन्झम्पशन आहे. म्हणजे आपण उपभोक्ते आहोत, ग्राहक आहोत, म्हणून तो ग्राहक निर्देशांक आहे, तो उपभोक्ता निर्देशांक आहे. घाऊक निर्देशांक जो असतो तो विशेषतः उत्पादनाशी संबंधित असतो. त्यामुळे घाऊक बाजारामध्ये गहू, तांदूळ, अनेक जीवनावश्यक वस्तू, त्याचप्रमाणे अनेक अन्य जीवनावश्यक वस्तू ज्या इसेन्शियल आयटम मध्ये येतात, ह्या सगळ्यांचा जो घाऊक बाजार आहे त्याचा एक अखिल भारतीय निर्देशांक जो होता, ऑल इंडिया होलसेल प्राइस इंडेक्स किंवा होलसेल प्राइस इंडेक्स असं त्याला म्हणतात. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा 15.5% गेला. रिटेल प्राइस इंडेक्स हा जवळजवळ 7.79 आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक फंडा असा आहे की 4% ते 6% याच रेंजमध्ये हा परिघामध्ये चलनवाढ असली पाहिजे. जर ती खरं तर 5%च्या जर पुढे गेली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणणं असे की हा धोक्याचा इशारा आहे. देशातली चलनवाढ ही 5%च्या पुढे जाता कामा नये. याच करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची दर 2 महिन्यांनी मॉनिटरी पॉलिसी असते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई आटोक्यात आणण्याकरता त्यांचे व्याजदर, म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याचा वापर केला आहे. आणि गेल्या 2 वर्षात त्यांनी जी वाढ केली नव्हती ती वाढ त्यांनी केली आहे. आणि म्हणून जवळजवळ 0.40
या 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 व्याजदरावरती आपण म्हणजे 4.40 हा रेपो याचा परिणाम म्हणून सगळ्या बँका आपल्या हाऊसिंग लोन किंवा कुठलंही व्यापारी लोन किंवा जे काही लोन असेल त्याच्यावरती ऑटोमॅटिकली व्याजदर वाढतात. बँकांचे जेव्हा हे व्याजदर वाढतात तेव्हा एकूणच महागाई कंट्रोल करायला उपयुक्त होईल अशा तऱ्हेचे ही फिलॉसॉफी आहे. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. सर्वसामान्य माणसांचा जो इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट असतो म्हणजे कर्ज परत करण्याचा जो काही मासिक हप्ता असतो त्याच्यामध्ये मात्र वाढ होते. म्हणजे प्रत्येक माणसाचा खिसा हा त्या EMIच्या वाढीबरोबर कापला जातो. समजा आज जानेवारी महिन्यात ज्याचा पगार हा 15,000 रुपये आहे, तो 15,000 रुपये त्याला आता मे महिन्यात परवडणारा होत नाही, कारण का त्याचा खर्च वाढतो, जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढते त्याची, त्यामुळे त्याला ते 15,000 पुरत नाहीत आणि मग रुपयाची क्रयशक्ती त्या माणसाच्या दृष्टीने ती कमी होते, कारण का त्याला तेवढ्याच पैशामध्ये जेवढ्या वस्तू तो जानेवारीत विकत घेत होता तो आता ते विकत घेऊ शकत नाहीत. ही त्याची क्रयशक्ती कमी होते. त्याच्या रुपयाची किंमत ही बाजारामध्ये जी कमी होते त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो आणि त्याचा खर्च वाढतो. त्या मनाने पगार वाढत नाही. महागाई भत्त्याचं कॉम्पेन्सेशन त्या माणसाला मिळत नाहीत. संघटित वर्गाला मिळतं. म्हणजे सांगण्याचा माझा मुद्दा हा की अखिल भारतीय निर्देशांक वाढला तरी सर्वसामान्य माणसाला त्रास आहे. रिटेल इन्फ्लेशन वाढलं म्हणजे सामान्य ग्राहक निर्देशांक वाढला तरी सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास आहे. डायरेक्ट टॅक्स जरी तो भरत नसला तरी GST मध्ये भर पडते म्हणून त्याला कर भरायला लागतो. त्यामुळे त्याचा महागाईमुळे पगारवाढ तर होतच नाही, पण त्याचा पगार कमी पडतो आणि अशा तऱ्हेने तो दारिद्र्य रेषेकडे ढकलला जातो. ही दारिद्र्य रेषा काय आहे? चलनवाढीच्या निमित्ताने हे समजून घेणं आवश्यक आहे. भारताच्या 140 कोटी जनतेमध्ये 85 कोटी जनता 5 किलोच्या धान्यावरती जगते. ही दारिद्र्य रेषेखाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये दारिद्र्य आहे. त्यांना ही महागाई कशी भेडसावत असेल? ते भुकेने मारतायत. ही माणसं जेव्हा उठून उभे राहतील, जेव्हा 10% जास्त इन्फ्लेशन होईल, तेव्हा ती श्रीलंकेसारखी परिस्थिती असेल. आधीच गेले 2 कोटी लोक संगणक क्षेत्रातले कमी झालेले आहेत. 45 कोटी लोक स्थलांतरित कामगार, ज्यांना आता कोणतंही भविष्य नाहीये, कारण का त्यांना रोजगार हा कोरोनानंतर मिळालेलंच नाहीये. ह्या सगळ्यांकरता ही महागाई प्रचंड जीवघेणी आहे. पण त्याचबरोबर जे कमवते आहेत, जे जास्त पगाराचे लोक आहेत, त्यांना सुद्धा हे जाणवायला लागले की आपली बचत आता संपुष्टात येते. आपली बचत संपुष्टात येते, आपला खर्च वाढतोय. त्यामुळे ही जी काही महागाई आहे ही अत्यंत गरिबापासून ते अति श्रीमंत नव्हे परंतु उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत ही महागाई ही भेडसावणारी राहते. नवीन घरं ही खरी विकली जात नाहीयेत किंवा नवीन वस्तू फार मोठ्या प्रमाणात विकली जात नाहीयेत. एकूणच उत्पादन व्यवस्थेवरती त्याचा परिणाम होतोय आणि या ठिकाणी घाऊक निर्देशांक असं सांगतो की उत्पादन व्यवस्थेवरती परिणाम झालाय तो रशिया आणि युक्रेन युद्धामुळे झालाय. हे युद्ध कधी थांबेल हे आता कोणी सांगू शकत नाही. जगभरच्या GDP मध्ये प्रत्येक देशाच्या GDP मध्ये आता खूप मोठी घट निर्माण झाली आहे. एकूणच सप्लाय साईड ही पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याची कोंडी झालेली आहे, म्हणजे नवीन उत्पादन होत नाहीये. त्यामुळे मागणीमध्ये पण तोच प्रश्न आहे. अशा तऱ्हेने एक प्रचंड मोठ्या मंदीकडे ब्रिटनने तर मंदी जाहीर केलेली आहे, अमेरिकेमध्ये तर मंदी आहे. भारतामध्ये आपलं केंद्र सरकार हे मान्य करत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आत्ताच करन्सी फायनान्स रिपोर्ट देऊन 12 वर्षामध्ये पुढच्या कोरोनापूर्व परिस्थिती यायला पुढची 12 वर्ष लागतील. याचा अर्थ मी अनेक व्हिडिओमध्ये मॅक्स महाराष्ट्र व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आपण जर 1 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी 2020ला 200 लाख कोटीची GDP करणारे आपण होतो, तेव्हा आता या 1 फेब्रुवारी 2022ला आपण 200 लाख कोटी धूप जी झाली होती, उणे 25 उणे 50 वगैरे, ती भरून काढली का आपण? याचा अर्थ नाही असा आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता मान्य केले आणि म्हणून सत्य परिस्थिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टने आणलेली आहे की 5%च्या पुढे सर्वसाधारण महागाई गेली, रिटेल इन्फ्लेशन गेले, चलनवाढ गेले आणि घाऊक निर्देशांक 15.5% गेलाय. हाताबाहेर परिस्थिती गेल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर एक रिपोर्ट देऊन करतायत आणि हे एक्झॅक्टली या देशाचे पंतप्रधान, या देशाचं PMO, या देशाचं नीती आयोग, या देशाचे अर्थमंत्री
जे काही आपल्याला सातत्याने सांगतायत त्याच्या विपरीत पण सत्य परिस्थिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते. आणि सत्य परिस्थिती हीच आहे की 140 कोटीच्या जनतेमध्ये 85 ते 90 कोटी जनता ही आता अन्नानं दिशेला जाईल. कारण का गव्हाच्या आयात आणि निर्यातीच्या बाबतीत काय झालं हे आपण सगळ्यांना माहिती आहे. इन्फ्लेशन जे आहे, जे मुळातच सर्व वस्तूंचं सरासरी मूल्यमापन भारत देश करत नाही, ही संघटित वर्गाची पण तक्रार आहे. पण संघटित वर्गाला निदान 100% ते 70% महागाई भत्ता कॉम्पेन्सेट होती. महागाई भत्त्यामुळे तो, कारण का ते सगळं आमचे सगळ्यांचे पगार संघटित वर्गाचे हे इंडेक्स लिंक आहेत. पण या देशातला 97% असंघटित वर्ग आणि त्यातला जवळजवळ जो काम करणार आहे तो आता 10,000 किंवा 5,000 ते 10,000 पर्यंत काम करणार आहे. हा संपूर्णपणे या चलनवाढीमध्ये अन्नानं दशेला जातोय. आणि खरी काळजी हीच आहे की एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये आता श्रीलंकेची परिस्थिती शहरांमध्ये जरी जाणवली नाही तरी ते खेडोपाडी तालुका आणि जिल्ह्याला आहे. हीच खरी वस्तुस्थिती आहे. सरकार ते मान्य करत नाहीत आणि सरकार अत्यंत चुकीचे आकडे आजही माध्यमांमधून देऊन आपल्या मोठमोठ्या जाहिराती करतायत, पण वस्तुस्थिती कधी लपत नाहीत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7.79 हा रिटेल इन्फ्लेशन सांगितलाय. घाऊक निर्देशांक 15.5% सांगितलेत. याच्या परिणामी सर्वसामान्य लोकांच्या आणि अगदी मध्यम वर्गाच्या उत्पन्नावरती एक दरोडा पडतोय चलनवाढीमुळे. आणि ही चलनवाढ पुढच्या 3 महिन्यात मी आत्ताच सांगतोय दुपटीने होणार आहे. घाऊक निर्देशांक दुपटीने होणार आहे, रिटेल अखिल भारतीय कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आणि म्हणून लोक रस्त्यावरती आल्याशिवाय धोरणात्मक बदल जर हे केंद्र सरकार करणार नसेल तर या केंद्र सरकारला निश्चितपणे राज्य सरकारांनी आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेने, कारण का त्यांचं जीवन हे आता अशक्य झालेले जगणं, नीट जगणं, कारण का त्यांच्या हातातला पैसा, रुपयाची क्रयशक्ती ही ढासळती आहे. आणि जर महागाई वाढ जर रोखली गेली नाही तर बाजारातला जो पैसा आहे तो नोटबंदीनंतर हे जाहीर करणं आत्ता आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रिपोर्ट सांगतो की नोटबंदीच्या वेळेस 17 लाख कोटी रुपये होते करन्सीमध्ये आणि आता ते 28 लाख कोटी आहेत. किती नोटा कधी छापल्या आणि हा पैसा काळा का पांढरा हे सरकारने जाहीर करावं. आणि हा जो इन्फ्लेशनचा प्रश्न आहे जो 4 ते 6% दरम्यान असला पाहिजे असं आरबीआय सारखं सांगत होती, आता आरबीआयच म्हणते आमच्या हाताबाहेर गेलेला आहे आणि तो 8% आला. आणि तो पुढच्या 3 महिन्यात जर 10% होणार असेल तर ह्या देशाच्या सर्वसामान्य जनतेचं राहणीमान, त्याच्या संरक्षणात सर्वसामान्य लोकांनीच रस्त्यावरती येणं अभिप्रेत आहे. आणि हीच खरी बाईटिंग रियालिटी आहे. जगभर करोनामुळे कोसळलेली हे लोक म्हणजे आर्थिक व्यवस्था आता इन्फ्लेशन, चलनवाढ, घाऊक आणि याच्यामधून अर्थव्यवस्थेतलं एक अत्यंत महत्वाचं गणित सगळ्यांच्या हाताबाहेर गेलेलं आहे. तरी सुद्धा या ठिकाणी सरकारचा तोरा काही अजून जात नाहीत. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खरं आकडे देऊन एक चपराक लगावलेली आहे भारत सरकारच्या एकूण नीती आयोग, आर्थिक व्यवहार सांभाळणारे लोक, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. आणि आता त्यांची बोलती बंद झालेली आहे. आता ही सिच्युएशन श्रीलंकेच्या दिशेने, अराजकाच्या दिशेने जाते. राजकीय पक्षांना हे एक मोठं चॅलेंज आहे की सर्वसामान्य जनतेच्या जीवनमान तुम्ही कसे संरक्षण करतात. तुम्ही सत्तेवर असा किंवा सत्तेवर नसा. त्यामुळे चलनवाढीचा सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, निवृत्त, सिनियर सिटीजन्स आणि प्रत्यक्ष काम करणारे तरुण, या तरुणांच्या हाताला जॉब नाही आणि अशा वेळेस ही महागाई, त्यामुळे अराजकाच्या परिस्थितीमध्ये आपण जात आहोत. असंच त्या महागाईचा अर्थ आहे. ही महागाई ताबडतोब आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या एकूणच धोरणांवरती हल्लाबोल केला पाहिजे, तरच काहीतरी बदल होऊ शकतो. एवढंच आता आपण बोलूया आणि पाहूया की केंद्र सरकार नेमकं काय करू इच्छिते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खरं सांगितल्यानंतर त्यांची उपाययोजना काय आहे.